लाडक्या बहिणींना महायुती सरकारची ओवाळणी, लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा व्हायला आता सुरुवात. वितरण प्रक्रिया आजपासून सुरू होणार असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे. माझ्या लाडक्या बहिणींना खास करून आज भाऊबीजेच्या शुभेच्छा देतो. मला फक्त वर्षाला भाऊबीज आणि नाही तर दर महिन्याला भाऊबीज मिळणार. दर महिना तर आम्ही घाई गडबडीत होतो, परंतु परवाच 3,700 कोटी रुपयाचा चेक मी महिला बाल विकास खात्याला दिलेला आहे आणि आता काहींच्या अकाउंटला पैसे यायला लागले असतील किंवा 26 तारखेपासून माझ्या लाडक्या बहिणींनो, माझ्या मायमौलींनो तुमच्या अकाउंटला पैसे येतील. काय करायचा हा तुमचा अधिकार आहे, तुम्ही त्या पद्धतीने करा. आणि त्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही असा शब्द मी दसरा मेळाव्यात दिला होता. त्याप्रमाणे तो शब्द पाळला. मुख्यमंत्री स्वतः, मी आणि अजितदादा आम्ही निर्णय घेतला, दिवाळीपूर्वी त्यांच्या खात्यामध्ये ते पैसे गेले पाहिजे. त्याप्रमाणे निर्णय घेऊन 32,000 कोटीचं पॅकेज आपण जाहीर केलं. ही शिवसेना आहे, ही महायुती आहे, हे आपलं सरकार आहे. हे सर्वसामान्य लोकांच्या मदतीला धावून जाणारं सरकार, सर्वसामान्यांचं सरकार म्हणतो ते हे सरकार. मी मुख्यमंत्री असताना अनेक लोकांनी सांगितलं काय काय केलं, काय काय केलं. अरे बाबा, ती माझी जबाबदारीच होती. कारण हा देणारा एकनाथ शिंदे आहे, घेणारा नाही. ही देना बँक आहे, लेना बँक नाही. आणि म्हणून तुमच्याकडे तर 1,800 कोटी का आणखी किती मोठे प्रकल्प झाले. आता तुम्ही सगळे आकडे सांगता. आता हे नवीन सगळे लोक आलेले आहेत, आता त्यांची आकडेपुरती खाण्यापुरती करायला लागेल. आणि त्यामुळे सिंधुदुर्गावर देखील अन्याय होणार नाही. सिंधुदुर्गाला देखील, बाजूच्या जिल्ह्याला देखील भरीव निधी विकासासाठी मिळेल हा शब्द या ठिकाणी मी देतो. रत्नागिरीमध्ये मी जेव्हा जेव्हा आलो तेव्हा मी आता दाखवलं मला मेडिकल कॉलेज, ती प्रशासकीय इमारत, ते रस्त्याचे पैसे सगळं. तेव्हा नगरविकास मंत्री होतो मी. परंतु जेव्हा मुख्यमंत्री झालो त्यावेळेस मला आठवतंय किती निर्णय घेतले. मग लाडकी बहीण योजना घेतली, लेक लाडकी लखपती योजना घेतली, एसटी मध्ये 50% सवलत योजना घेतली, या ठिकाणी शेतकरी सन्मान योजना घेतली, ज्येष्ठांची योजना घेतली. किती योजना केल्या. आणि म्हणून मगाशी कोणीतरी इथं मला दाखवलं, हे शिवसेना आपल्या दारी, शिवसेना आपल्या दारी घेऊन आली योजनांची शिदोरी.